नमस्कार. प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. जी मुंबई म्हाडा मंडळाची 2,640 घरांची जी लॉटरी निघालेली आहे, त्यामधील जे ई-डब्ल्यू-एस, एल-आय-जी, एच-आय-जी, एम-आय-जी आणि त्यांच्यासाठी जी अनामत रक्कम आणि ई-डब्ल्यू-एस, एल-आय-जीमध्ये अर्ज करू शकता का? याची पूर्ण माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत, त्याची माहिती तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती मिळत असते. सर्वप्रथम आपण जी माहिती पाहणार आहोत, बघा यांची जी पी-डी-एफ आली आहे, त्या पी-डी-एफमध्ये त्यांनी पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, की इन्कम क्रायटेरियानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे. ज्यांचं इन्कम 6 लाखाच्या आत आहे, इन्कम टॅक्स रिटर्नची फाईल बनवलेली असेल किंवा उत्पन्नाचा दाखला बनवला असेल तहसीलदार यांच्याकडून, तर ते ई-डब्ल्यू-एस टाइपच्या घरामध्ये अर्ज करू शकता. त्यानंतर एल-आय-जी, एल-आय-जी टाइपच्या घरामध्ये अर्ज करू शकता. एम-आय-जी, एम-आय-जीच्या घरामध्ये अर्ज करू शकता. एच-आय-जी, एच-आय-जीच्या घरामध्ये अर्ज करू शकता. आता ज्यांचं इन्कम 6 लाखाच्या आत आहे, ते सुद्धा एल-आय-जीमध्ये अर्ज करू शकता. हे त्यांच्या पी-डी-एफमध्ये पूर्ण सांगितलेलं आहे. म्हणजे ज्यांचं इन्कम 6 लाखाच्या आत आहे, तरी ते सुद्धा एल-आय-जीमध्ये अर्ज करू शकता. ज्यांचं इन्कम 9 लाखाच्या वर आहे, म्हणजे एल-आय-जीमधून जर ते अर्ज करत असतील 6 म्हणजे 9 लाखात 6 आणि 9 लाखाच्या आतमध्ये आणि त्यांना जर एम-आय-जीमध्ये अर्ज करायचा आहे, तर ते एम-आय-जीमध्ये सुद्धा अर्ज करू शकता. त्यानंतर एम-आय-जी, एम-आय-जीमध्ये ज्यांचं इन्कम 9 लाखच्या वर आहे आणि 12 लाखाच्या आत आहे, तर ते एम-आय-जी मधील अर्ज करू शकता किंवा एच-आय-जी कॅटेगरीमधील जे घर आहेत, तिथे सुद्धा अर्ज करू शकता. एच-आय-जी कॅटेगरीसाठी असा कोणताही उत्पन्न मर्यादा त्यांनी कमाल मर्यादा सांगितलेली नाही आहे. जे हायर इन्कम ग्रुपचे जे घर आहेत, ते हायर इन्कमच्या ग्रुपच्या मध्ये ज्याचं इन्कम 12 लाखाच्या वर आहे, पण त्यांचं मॅक्सिमम उत्पन्न किती आहेत, हे त्यांनी तिथे सांगितलेलं नाही. म्हणजे ज्याचं इन्कम 12 लाखाच्या वर ते सुद्धा इथे अर्ज करू शकतात. ही त्यांची पूर्ण माहिती त्या पी-डी-एफमध्ये सांगण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये जे ई-डब्ल्यू-एस टाइपचे घरं आहेत, एल-आय-जीचे घरं आहेत, एम-आय-जीचे घरं आहेत, एच-आय-जीचे घरं आहेत. त्याचं वर्गीकरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. कारण व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. खूप साऱ्या कॅटेगरी, खूप साऱ्या लोकेशनची घरं इथे सांगण्यात आलेली आहेत. आता जर तुम्ही त्या कॅटेगरीमधून जर अर्ज करणार असणार, तर त्यांनी एक ई-एम-टी अमाउंट सांगितलेली आहे. म्हणजे जी अनामत रक्कम आहे आणि रजिस्ट्रेशनची जी फी असते. या लॉटरीमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल, तर तुम्हाला एक जी फॉर्म भरताना जी रजिस्ट्रेशन फी आहे, जी ₹500 रजिस्ट्रेशनची फी सांगितलेली आहे आणि 18% जी-एस-टी म्हणजे ₹590 तुम्हाला रजिस्ट्रेशनची फी भरायची आहे. आणि त्यानंतर जे त्यांनी सांगितलेलं आहे, याच्यामध्ये अनामत रक्कम म्हणजे एक फॉर्म भरताना जी आपल्याला अनामत रक्कम द्यावी लागते, ती अनामत रक्कम आहे. ई-डब्ल्यू-एस मधून जर तुम्ही अर्ज करणार असणार, तर तुम्हाला ₹10,000 अनामत रक्कम तुम्हाला डिपॉझिट फॉर्म भरताना द्यावी लागेल. ऑनलाईन जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो, जेव्हा फॉर्म वगैरे भरतो, जेव्हा आपण लोकेशन वगैरे सिलेक्ट करतो, तेव्हा तुम्हाला ई-एम-टी अमाउंटचा शेवटचा ऑप्शन येते. त्याच्यानंतर तो फॉर्म सबमिट होतो. हा फॉर्म कसा भरायचा, कुठे भरायचा, हा आपण म्हाडा लॉटरीचे 3 ते 4 फॉर्म भरलेले आहेत. सेम आहेत. जे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे सेम प्रोसेस आहे. म्हाडाचा तुम्ही कोणताही फॉर्म भरा. कोकण मंडळाचा भरा, पुणे मंडळाचा भरा, त्यानंतर मुंबई मंडळाचा भरा, छत्रपती संभाजीनगर मंडळाचा भरा. पोर्टल एकच आहे. लोकेशन फक्त तुम्हाला तिथे सिलेक्ट करावे लागतात. लोकेशन सुद्धा त्या पोर्टलवरती अपडेट होत असतात. त्यानंतर जे ई-डब्ल्यू-एस जे माफ करा, म्हणजे जे प्रधानमंत्री आवास योजनेतील घर आहेत, त्यांच्यासाठी ₹10,000 तुम्हाला ई-एम-डी अमाउंट सांगितलेली आहे. जी जी ज्यांना पी-एम-आयची सबसिडी आहे. त्यानंतर ई-डब्ल्यू-एस मधून जर तुम्ही अर्ज करणार असणार, तर तुम्हाला ₹25,000 त्यांनी ई-एम-डी अमाउंट सांगितलेली आहे. त्यानंतर तुम्ही एल-आय-जी मधून अर्ज करत असणार, तर तुम्हाला ₹50,000 तुम्हाला डिपॉझिट अमाउंट तिथे भरावी लागेल. त्यानंतर एम-आय-जी मिडल इन्कम ग्रुपमधून जर तुम्ही अर्ज करणार असाल, तर फॉर्म भरताना तुम्हाला ₹1,00,000 तिथे तुम्हाला अनामत रक्कम भरावी लागेल. त्यानंतर एच-आय-जी मधून जर तुम्ही अर्ज करत असणार, तर तुम्हाला ₹1,50,000 तुम्हाला ई-एम-डी अमाउंट भरावी लागेल. तर ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बातमी बघितलेली आहे. या व्हिडिओच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असतील, तर निश्चित हमखास तुम्ही कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटू आणखी असा एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.